हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज सहज एक विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. बहुतांश विद्यार्थ्यांना काल रविवारी ग्रुप सी च्या मेन्सची परीक्षा झाली. तसं पाहिलं तर पेपर अत्यंत सोपा आला होता आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना विचारलं मी की काय रे बाळा, तुझा पेपर कसा गेला. तर बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही मॅथ्स पर्यंत पोहोचलोच किंवा मी मॅथ्सला पोहोचलो तरी माझा वेळ पुरला नाही. असं का होत असेल? आता मी जे लेक्चर देतोय ना, ते लेक्चर फक्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मी गणिताचा अभ्यास करतो, मी प्रॅक्टिस पण करतो, मी पीवायक्यूज पण सोडवतो. पण मी जेव्हा परीक्षेमध्ये जातो तेव्हा मला काय होतं कळत नाहीये आणि माझा अटेम्प्टच जास्त होत नाही, अॅक्युरेट अटेम्प्ट होत नाही मला किंवा आठवत नाही काही आणि परिणाम स्वरूप माझे त्या विषयातले मार्क्स कमी येतात आणि त्याचा परिपाक म्हणून माझी प्री किंवा मुख्य परीक्षा उडते. सगळ्या गोष्टींचा जर शांततेने विचार केला ना, तर ह्याचं कारण कुठं लपलंय आपण त्याचा शोध घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा ना, आपण साधं एक एक्झाम्पल हातावरती घेऊया. कळलं? आणि त्याला विचारात घेऊन आपण त्याला कन्सिडर करू आणि मग त्याला कन्सिडर केल्याच्या नंतर आपण डिस्कशन करू त्याच्यावर. म्हणजे काय होईल, आपल्याला अरे यार मी कुठं चुकतो ह्या गोष्टीचा तुला अंदाज येईल. तर समज हे उदाहरण आहे. एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेच राहण्यासाठी त्याची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल असा प्रश्न आहे. आता या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगणाऱ्यांनी असं सांगितलेलं असतंय, वाढवलं, कमी केलं, प्लस मायनस असं काहीतरी चालतं त्यांचं. राईट? काय चालतं त्याचं? तर तो सांगतो तुला की बाबा काय झालं हे, 5 7 7ला 2 कमी म्हणजे 14, 7 2 7. तर तो तुला असं सांगतो की वाढवलं ना तर हे 100 अधिक 40, राईट? आणि वरती तुला काय करायला होतो, तो 40 काहीतरी घ्यायला होता. वाढ केली की प्लस घे, वर टक्केवारी घे, असं काहीतरी फॉर्म्युला सांगतो. आता या फॉर्म्युल्यामुळे होतं काय तुला सांगतो. आज मी जेव्हा प्रिपेअर करतो, प्रॅक्टिस करतो, त्यावेळेस तो फॉर्म्युला किंवा ते स्ट्रक्चर त्या मुवमेंटला मला खूप छान लक्षात राहतं. पण जेव्हा वेळ थोडा पुढे सरकतो आणि मी जेव्हा ऍक्च्युअल परीक्षेमध्ये बसतो तेव्हा मला नेमकं करायला काय पाहिजे याचा अंदाज येतो. क्लासरूम मध्ये काय होत असतंय, एक फॉर्म्युला दिलेला असतो, त्याच्यावरती प्रॉब्लेम्स घेतो, तसेच 2 देतो, तिथं परफॉर्म होतं ते. कारण तुला माहिती असतं की ह्या प्रॉब्लेमला आता हे शुअरली हा प्रॉब्लेमला हे सूत्र किंवा हे स्ट्रक्चर लागू होणार आहे. पण जर तू तुझा स्टडी कन्सेप्ट बेस्ड ठेवलास, कॉम्पिटिटिव्ह अप्रोचने ठेवलास, तर काय होईल, तुझं कन्फ्युजन टळेल. परीक्षेमध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात तुमच्यासोबत. म्हणजे तुम्हाला गणिताची भीती का वाटते त्याचे 2 रिझन्स आहेत. वन 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 इज अ ग्रेट कन्फ्युजन आहे तुला. आणि दुसरं जे आहे ना, मेथड ज्या आहेत, अडॉप्टेड मेथड ज्या आहेत, ह्या तुझ्या टाइम कंझ्युमिंग मेथड्स आहेत. टाइम कंझ्युमिंग मेथड्स आहेत एक तर. आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट काय माहितीये का,
तुला थोडाही प्रॉब्लेम असा थोडा ट्विस्ट करून विचारला, तुला थोडं फिरून विचारलं की तुला घाम फुटतो. तर त्याचं रिझन काय असतंय? ट्विस्टेड प्रॉब्लेम्सला आपल्याला सॉल्व्ह न करता येण्याचं रिझन आहे लॅक ऑफ कॉम्पिटेटिव्ह कन्सेप्च्युअल अप्रोच. स्पर्धा परीक्षेला जो संकल्पना लागते, त्या संकल्पनेचा वापर किंवा त्या संकल्पनेचा अप्रोच नसल्यामुळे तसं कन्फ्युजन होतं. खूप साधा प्रश्न विचारायचा स्वतःच्या मनाला की एखाद्या परीक्षेमध्ये मी जी मेथड वापरतोय ती मेथड मी शाळेत असताना तीच मेथड वापरतो, एक्स वाय चीच वापरतो, आणि आज मी स्पर्धा परीक्षा देतोय तरी तीच मेथड वापरतोय. पण शाळेमध्ये जेव्हा मी तो प्रश्न सोडवत होतो तेव्हा त्या एका प्रश्नाला सोडवतानाचा वेळ आणि आज मी स्पर्धा परीक्षेला प्रश्न सोडवताना माझ्या वाट्याला येणारा वेळ हा भागिले 10 नाही, भागिले 10. आज मला 36 सेकंदात सोडवावं लागतंय. मला तिकडे 5-6 मिनिटं भेटत होते एक प्रश्न सोडवायला. तर एवढा वेळ जर माझा इथं रिडक्ट झाला असेल तर मला शाळेतल्या कन्सेप्टनी प्रॉब्लेम सोडवणं अपेक्षित नाहीये. समीकरण आणि सूत्रांनी परीक्षेतले प्रॉब्लेम सोडवणं अपेक्षित नाहीये. ह्याचा पहिल्यांदा तुलाच स्वतःला त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. हे साक्षात्कार तुम्हाला लोकांना होत नाहीत म्हणून हे दुःख तुमच्या वाट्याला आहे. हा प्रॉब्लेम आता परीक्षेमध्ये अशा पद्धतीने सोडवायला पाहिजे होता. टक्केवारीचा अर्थच असा असतो की त्याला फ्रॅक्शन मध्ये बदलायचं असतं. 40% म्हणजे 40/100 केलं, 2/5 झालं असतं. 2/5 म्हणजे 5 ला लांबी असताना 2 ची वाढ केल्यावर 7 झाली असती. आता 7 ला 5 करायचंय तर 2 कमी करावं लागतील तुला. 2 कुणावर कमी करावं लागतील तुला? 7 वर कमी करावं लागतील. टक्केवारीचं सिम्बॉल लावलं, वरती 2 सिम्बॉल येतील, 28.407 येईल. आता आणखी एका ठिकाणी तुमचा वेळ जातो. तुमचा टाइम अजून कुठे जातो माहितीये का? तुमचा टाइम कॅल्क्युलेशन्स मध्ये जातो. कळतंय? तुमच्या अडॉप्टेड मेथड्स आणि मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन्स ह्या दोनही तुमच्या टाइम कन्झ्युमिंगला कारणीभूत आहेत. आणखी वन मोर फॅक्टर तुमचा टाइम कन्झ्युमिंगला रिझन ठरतो, तो म्हणजे रीडिंग ऑफ प्रॉब्लेम. तुम्ही एक प्रॉब्लेम मिनिमम 2-3 वेळेस वाचतो तुम्ही, आणि लेंदी प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही स्किप करतो. कळतंय? इमानदार न सांगतोय. हे सगळे त्याचे रिझन्स आहेत. एक तर तुमच्याकडे कॅल्क्युलेशन, हे बघ, तुम्ही जे अडॉप्ट केलेत मेथड त्या फॉल्स आहेत, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला लायकीच्याच नाहीयेत त्या. दुसरी गोष्ट आहे, अडॉप्टेड मेथड्स तर चुकीचे आहेच आहे, सोबत तुझ्या कॅल्क्युलेशनला स्पीड नाहीये. आता या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन करत असता तू तर 7×2=14, उरलं 6, 7×8=56 असं केलं असतं. त्याच्यात तुझे वेळ जातो. आणि अजून एक काय प्रॉब्लेम आहे, तर तुमचं प्रॉब्लेम्सची रीड करण्याचे जे स्किल आहे ते वर्स्ट आहे तुमचं. त्याला रिझन्स परत आम्हीच लोक आहेत, टीचर्स आहेत. आम्ही तुम्हाला काहीतरी प्रिंटेड कॉप्या देऊन टाकतो. अरे त्याला वाचायला शिकवलं पाहिजे प्रॉब्लेम्स प्रत्येक वाचून त्याला फोडायला कसं पद्धतीनं फोडलं पाहिजे, त्याच्या कन्सेप्टची लिंकिंग कशी केली पाहिजे, हे शिकवण्याचं काम आमचं आहे. आणि हे शिकण्याचं काम पण तुझं असतं, पण तुला गडबड खूप असतं. तुम्ही नीट शिकत नाही. तू माझा सरळ सरळ दोष आहे, म्हणजे काय आरोप आहे तुमच्यावरती, आणि हाच दोष तुम्हाला घेऊन जातोय. आता बघ, आपण हा एक प्रॉब्लेम बघू. आता या प्रॉब्लेमला काही जणांनी अशा पद्धतीने सोडवलं असेल. टीना नावाचे एक कॅरेक्टर आहे.
तिच्याकडे तिने यम नावाचे आंबे घेतले, त्यातले 10% सडके झाले, उरले किती 90%. 90% म्हणजे 90/100 गुणिले 80% आंबे मित्रांना दिले, उरले किती टक्के? 20%. 20/100. तेव्हा तिच्याकडे किती आंबे उरले? 45%. मग आंब्यांची संख्या बरोबर 45 गुणिले 100 गुणिले 100/90 गुणिले 20 असं केलं जातं तुझ्याकडनं. मग 45. आता तू तू याला कापतो, तू हे कापण्यामध्ये तुझा बराच वेळ जातो. हे 20 100, हे 5ने ह्याला कापलास आणि एम बरोबर किती आलं तुझं? हे 250 येतं तुझं. बाळ, हे लक्षात ठेव. तुझ्या परीक्षेमध्ये राईट, फाइंडिंग करेक्ट आन्सर इज नॉट सफिशियंट. एखाद्या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करणं हे सफिशियंट नाहीये. व्हॉट इज सफिशियंट? फाइंडिंग करेक्ट आन्सर इन लिस्ट टाइम, कमीत कमी वेळेत, विथ इफिशियंट मेथड. हे गरजेचं आहे. प्रश्नाचं उत्तर काय रे, कोणी पण काढतं, त्याला काय. आता या पद्धतीनं जर तू प्रश्नाचं उत्तर काढत असेल तर मिनिमम तुझा 1 मिनिट जाते. 1 मिनिट. परत वेळ, प्रश्न कुठे यायला लागलाय? तुझ्या वेळेचा यायला लागलाय. स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन हे रिडक्ट केलं पाहिजे. तुम्ही कॅल्क्युलेशन वाढवता. तुम्ही किती सोपा प्रॉब्लेम आहे. 10% आंबे जर गळाले तर राहतात किती? 90% म्हणजे 9/10. 80% डोनेट केले त्यांनी मित्राला, राहिले किती? 20%. तर 20% म्हणजे 1/5 होते. 9 आलं आणि 10 50 आलं. 50 आंबे असते तर 9 आंबे शिल्लक राहिले असते. तुझे आता किती शिल्लक राहिलेत? 9 45 राहिलेत. 5 पट. 20 100 झाले. राईट. आता नीट लक्ष द्या, मी काय काय बोलायला लागलो, या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे सांगा. अजून एक गोष्टीचं कारण काय माहितीये का? तुमच्याकडे काय होतं, प्रॉब्लेम बदलला की तुमचं स्ट्रक्चर्स बदलते, तुमचे फॉर्म्युले बदलते, तुमचे सूत्र बदलते. अरे, 1 2 हार्डली 3 कन्सेप्ट वरती चॅप्टर फिरला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त झालं नाही पाहिजे. पण आमचं नेमकं होतं काय? कळलं? आम्ही अडचणीत कुठे येतो की एवढं कन्सेप्ट, एवढे सूत्र, एवढे फॉर्म्युले की जीव नको नकोसा वाटायला, आणि त्याचा परिपाक तुझ्या अपयशामध्ये होता. अख्खा पर्सेंटेज नावाचा चॅप्टर एवढ्या एका कन्सेप्टवर चालतंय. कुठं मानायची गरज नाही. कोणता टक्केवारी अपूर्णांकात आलं तर टेन्शन नाही, पूर्णांकात आलं तर टेन्शन नाही, दशांशात आलं तर टेन्शन नाही, कॅल्क्युलेशन रिडक्टेड लेवलला जाते. तर मी काय सांगतोय, तर ह्याच्यातला फक्त एक मतितार्थ आहे. द मेथड्स यू अडॉप्टेड आर रॉंग अँड आर नॉट सफिशियंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, आर नॉट इफिशियंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. त्या पूरक पण नाहीयेत आणि त्या तुमच्या कमीत कमी वेळेत न्याय देणाऱ्या नाहीयेत आणि त्या तुमच्या कन्फ्युजन वाढवणाऱ्या आहेत. त्या सगळीकडे लागू पडत नाहीत. प्रत्येक प्रॉब्लेम बदलला की वेगळ्या अँगलनं विचार करावा लागतो. आणि हे बघ, प्रत्येकाचा आपला आपला एक एरिया ठरलेला असतो. लहानपणापासून गणित आवडलंच नसेल आणि ज्या कारणामुळे आवडलं नाही आणि त्याच कारणांचं आपण जर अडॉप्टेशन करत असलो तर इथं मात्र तुझा वेळ जाणार नाही. इथं बघ पुढे काय होतंय. आता एक 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 दुकानदार एका ग्राहकास 10% सूट देतो तरी त्यास 25% नफा होतो असं दिलं. आता याला काय केलंय त्या लोकांनी तुला सांग. हे हे कशावर दिलं जातं? छापील किमतीवरती छापील किंमत केली, त्याच्यावर 10% सूट दिली म्हणजे किती टक्के झालं? 90% झालं. तेव्हा छापील किमतीच्या 90% तुम्हाला विक्री किंमत भेटली. बरोबर आहे. 25% नफा झाला.
म्हणजे नफा हा खरेदी किमतीवर घेतला जातो. हे खरेदी किंमत गुणिले 25% नफा म्हणजे विक्री किंमत 125%वर पोहोचली तुझी, आणि हे तू विक्री किंमत लिहिलं असतो. आता यात काय म्हणलेलं आहे त्यांनी, ह्या दोघांची विक्री किंमत सारखीच झाली ना. आणि मग तुम्ही हे काय करता, एक प्रिंटेड प्राइस म्हणून आपण छापील किमतीला पीपी इंटू 90/100 बरोबर सीपी बाय 120/100 हे तुम्ही कॅल्क्युलेशन करता. हे पीपी बाय सीपी 120/90 झालं तुझं, राईट. आता हे कॅल्क्युलेशन होतं तुमचं, हे 25 हे 18 झालं. म्हणजे तुमची खरेदी किंमत जर 18 असेल तर तुमची प्रिंटेड प्राइस किती असेल, 25 असेल, असं तुमच्या लक्षात येतं. आणि मग तुम्हाला काय विचारलंय, जर त्या वस्तूची छापील किंमत 750 असेल त्या 25च्या जागी, किंवा तुम्ही इथं असं ठेवून देऊ शकतो, तुम्ही इथं 750 ठेवलं, तुम्ही हे सीपी केलं, तुम्ही हे 25/18 झालं. मग तिरपा गुणाकार करता तुम्ही, हे 25 गुणिले 750 भागिले 18 केलं तुम्ही, राईट. सॉरी, हे 18 हे 25 केलं, आणि काय झालं तुमचं 540 झालं. अशा पद्धतीने वर्कआउट केलं जातं तुमच्याकडनं. आता बघ, आता तुझे कन्सेप्ट किती साऊंड आहे, तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही काय करायला लागलायत, त्याला ताणतायत त्याला विनाकारण. आणि ही तुझ्या स्पर्धा परीक्षेची गरजच नाहीये इतकं लेंदी करण्याची. तर तुला तुला जे सांगितलं ते तू करतोय, तुझा दोष नाहीये. मी तुला परत परत सांगतो, तुझा दोष नाहीये. तू तू ज्या अँगलनं तुला समजून सांगितलं त्याच अँगलनं वर्कआउट करतोयस तू. कळलं? प्रॉब्लेम कुठे येते, सांगणाऱ्याच्या सांगण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे. किती सिंपल आहे हे. हे खरेदी किंमत आणि हे छापील किंमत. 10% सूट दिलं म्हणजे 90 आलं, 90 खरेदीला देऊन टाकायचे. याचे 25% नफा झाला, 125 आलं, हे छापीलला देऊन टाकलं, राईट. 125च्या जागी त्यांनी किती दिलं, 750 दिलं, 6 पट दिलं बेटा ते, त्याची पण 6 पट दिली, 540 झालं. एवढं गणित आहे रे राजा ते. आता सांगितलं होतं ना तुला, बघा काय काय झालं तुझी मेथड चुकते. तुझी मेथड चुकल्यामुळं तुला टाइम लागतोय, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन व्हेरी हेवी आहे, आणि हे कधी पॉसिबल आहे, हे खूप मुरलेलं लेकरू असेल तर पॉसिबल आहे हे सगळ्या गोष्टी. पण त्याला जर एकच गोष्ट सांगितली की खरेदी किंमत, छापील किंमत आणि विक्री किंमतीमध्ये एकमेकांच्या व्हॅल्यूज एकमेकांना कशा पद्धतीने ट्रान्सफर होतात, एवढी एक कन्सेप्ट जर शिकवली तर मला वाटतं त्याला काही अडचण येणार नाही, तो अजिबात अडणार नाही. आणि अख्खा चॅप्टरच त्याच्यावरती डिपेंड करतो. मग मला काय म्हणायचंय, तू या पद्धतीने अभ्यास करतोसच की रे, तुला ह्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, फक्त सोडून देते. शाळेतल्या मेथडनी काहीही होणार नाहीये, त्याच्याने फक्त तुझा वेळ वाया जाणार आहे राजा, राईट. तर तुझ्या मेथड्स मध्ये ड्रॉबॅक आहे, तुझ्या अभ्यासात ड्रॉबॅक नाहीये, तुझ्या कष्टात ड्रॉबॅक नाहीये, तुझ्या इमानदारीमध्ये प्रॉब्लेम नाहीये, तुझ्या नियतमध्ये शंका नाहीये. तू डेडिकेटेडच आहेस, तू प्रिपेअर करतोयस तू, पण तुला फिडिंग चुकीच्या पद्धतीने दिली गेली, त्याच्यामुळे तुझे वांदे होत आहेत. ही गोष्ट तुझ्या लक्षात येऊ दे, ही येत नाही म्हणून प्रॉब्लेम होतोय. आणि आणखी एक गंमत झाली, तुम्ही काय करायला लागलात, टेक्निक टेक्निक टेक्निक. अरे सूत्र जाऊन टेक्निक जमा व्हायला लागलं तुमच्याकडे. 1000 टेक्निक जमा करून काही उपयोग नाही. रील्स बघून गणितांचा अभ्यास होत नाही, रील्स बघून मास्तरचा दर्जा ठरत नाही. मास्तरचा दर्जा हा तुला शिकवल्याच्या नंतर तुझ्यामध्ये काय इफेक्टिव्हनेस आलाय आणि तुझी इफिशियन्सी किती वाढली आहे त्याच्यावरती ठरत असतो. तो असा नाही ठरत रील स्टार वरती, कोणाचे किती फॉलोअर्स आहेत त्याच्यावरती नाही ठरत, कळतंय. एखादा रील स्टार आणि स्टेज कलाकार याच्यात काही फरक आहे की नाही. नाना एक एक रील स्टार पकड, कुठला तरी गल्ली बोळातला, त्याचे 10 लाख फॉलोअर्स आहेत, आणि नाना पाटेकर लागेल समोर, आहे का नाही काही.
दर्जा आहे की नाही त्याच्यात? हा? तर थोडं खानदानी अप्रोच, खानदानी माणसं चॉईस करायला शिका थोडं. आता अजून एक प्रॉब्लेम बघूत आपण, हे जाऊ द्या, हे सिम्प्लिफिकेशनची. आता हा प्रॉब्लेम होता, या प्रॉब्लेमचं पण मी बघितलं. अरे काय करतं ते? अरे सोन्या बघ काय झालं, हे आयत आहे म्हणून सांगितलं, त्याची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे म्हणून सांगितली, त्याचा कर्ण ह्या मोठ्या बाजूपेक्षा 1 सेंटीमीटरनं जास्त आहे. तर आपल्याला परिमिती विचारली. आता जोपर्यंत आपल्याला याची बाजू माहित होणार नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. मग हे काय करतात, हे बी पकडलं, पायथागोरसचा प्रमेय लावायला सांगतो त्याला. बी चा वर्ग अधिक 40 चा वर्ग बरोबर 41 चा वर्ग, बी चा वर्ग बरोबर 41 चा वर्ग मायनस 40 चा वर्ग केला जातो. मग बी चा वर्ग बरोबर 1681 घ्यायला लावलं जातं याला, हे 1600 होतो. बी चा वर्ग बरोबर 81 झालं, बी बरोबर 9 आलं, हे 9 ठेवलं इथं. मग याची परिमिती हे 49 49 98 98 आलंय. उत्तर आले. मी उत्तर तुझ्या येण्याशी मला प्रॉब्लेम नाहीये. माझं काय सांगणं आहे, त्याच्यात तुझा किती वेळ चाललाय हे लक्षात घे सोन्या माझ्या. ते किती सोपं आहे हे. तुझी एक बाजू 40 सेंटीमीटरची आहे, एक दुसरी बाजू माहिती नाहीये, आणि कर्ण 41 चा होतोय. 40 41 ला धरून पायथागोरसचं त्रिकूट 40 9 वरती येतं. हे ह्या दोघांची बेरीज 49 झाली, ह्या दोघांची बेरीज 49 झाली. 49 आणि 49 किती होते सांग मला? हे 2 लांबी 2 रुंदी झाल्या ना त्याच्या. हे 80 आणि 18 किती झालं? 98 झालं. हे विशेष काय आहे याच्यामध्ये मला सांग. कोणतं परवडतं सोन्या? हे परवडतं का हे परवडतं सांग मला. उत्तर तर काढलंच होतं सर. मग माझं काय म्हणणं आहे, उत्तर काढण्याशी मला काही वाद नाहीये. माझं म्हणणं काय चाललंय, तुझं त्याच्यात जे वेळ चाललाय आणि ते वेळ गेल्यामुळं तुझ्या राहिलेल्या प्रश्नांना तू जस्टिफाय करत नाहीस किंवा तू शेवटपर्यंत पोहोचू शकत नाहीस. माझं त्याच्यावर बोलणं चालू आहे. तुझ्या अटेम्प्ट वरती परिणाम होतोय त्याच्यावर बोलणं चालू आहे. उत्तर काढण्याची मला काही देणं घेणंच नाहीये. तू कमी वेळात उत्तर काढावं ह्याच्याविषयी बोलतो मी. हे पटवू दे थोडं तुझ्या डोक्यात, राईट? त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये बघ, आता हा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये इतका सोपा प्रॉब्लेम होता. सरळ सरळ काय होतं, तुला काय विचारलं होतं, फरक किती? 5 ला 7, 2 2 2 भाग बरोबर 12, इतकंच होतं. हे एवढंच म्हणायचं होतं त्याला. पण तू काय केलं असशील तिथं? तुझं मी परत सांगतोय, दिस इज नॉट युअर फॉल्ट. हा तुझा दोष नाहीये. तू वॉशिंग पावडरला निरमा म्हणतोस, हा तुझा दोष नाहीये. हे तुझ्या आजूबाजूच्या सभोवतालच्या समाजाचा दोष आहे, कारण ते सगळेच लोक निरमा म्हणतात. तू फोटोकॉपीला झेरॉक्स म्हणत असशील, हा तुझा दोष नाहीये, तुझ्या आजूबाजूच्या लोकांचा दोष आहे. ते झेरॉक्स म्हणतात. झेरॉक्स इज द नेम ऑफ कंपनी. व्हॉट वी टेक at that center is a photocopy of that, duplicate photocopy of our original copy. Photocopy म्हणायला पाहिजे त्याला. But that is not our mistake. This is the mistake of our society which talk frequently in that way. आम्ही कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर स्कॅनर द्या म्हणतो आपण. स्कॅनर नसतं, ते QR कोड मागवायचं असतं. मी परत सांगतोय, हा आपला दोष नाहीये रे गोट्या. दिस इज अ मिस्टेक ऑफ अवर सराउंडिंग. पाण्याची बाटली मागितली तर आपण बिस्लरी दे म्हणतो. बिस्लरी इज अ नेम ऑफ ब्रँड. वॉटर बॉटल इज कॉल्ड एज अ मिनरल वॉटर बॉटल. सिमिलरली हॅपन विथ यू. तुझ्यावरती बंबार्डिंग केली चालली की गणित म्हणलं की समीकरण, एक सूत्र, पाडे, ह्याची बंबार्डिंग व्हायला लागली तुझ्यावरती. तुला तेच आहे वाटायला लागलं. तसं नसतं गणित. गणित हा विचारांचा सब्जेक्ट आहे, थॉटचा प्रोसेसचा विषय आहे. एकदा का गणितात 2-3 कन्सेप्ट माहित झाल्या, 4-5 कन्सेप्ट माहित झाल्या एखाद्या टॉपिकच्या, की तो टॉपिक तू त्याच्यात मास्टर होतो. आता याच प्रॉब्लेमला बघ, तुला काय सांगितलं असेल, 5x 7x, ह्याच्यात 12 ऍड केलं, ह्याच्यात 12 ऍड केलं, असं 2 ऍड केल्यामुळे काय झालं, त्याचं 7 9 झालं. याचा तिरपा गुणाकार करतात. 9 5 45 1 12 9 108.
साती साती 49 एक्स बारी सत्ती 84. मला सांग बरं आता हे किती छळाचं कारण आहे मला सांग. मग ह्याला इकडे बोलवलं, 4x बरोबर त्याला तिकडे बोलवलं, किती आलं ते? या दोघांची वजाबाकी केली तर किती होतं ते? 24 झाली. हे 108 आणि 84ची. एक्स बरोबर किती आलं तुझं? 6 आलं. तुला काय विचारलंय? त्या दोन संख्यातला फरक विचारला. 5x आणि 7x मध्ये फरक कितीचा आहे? 2x आहे. आता तू तर एवढा स्मार्ट जाणारच नाही. हे 5 सक्क 30, 7 सक्क 42, मग 30 आणि 42 ची वजाबाकी करशील, 12 येईल तुझी. करेक्ट आहे? असंच करतो तू. आता बघ, तू कष्ट केला नाहीस का? केलायस तू. अभ्यास केला नाहीस का? केलायस तू. पण करून पण तुझा कमी वेळेत प्रॉब्लेम व्हायलाय का? नाही व्हायला लागलाय. सोन्या, इतकं सोपं होतं हे. ह्याच्यातला फरक 2 आहे, ह्याच्यातलाही फरक 2 आहे. फरक कॉन्स्टंट आहे. 5ला 7 म्हणजे 2 वाढलेत, 7ला 9 म्हणजे 2च वाढलेत. 2 कुणामुळे वाढलेत? त्या 12मुळे वाढलेत. याच्यातला फरक पण 2च आहे. किती असेल? 2 12मुळे, तर इथल्या 2ला पण 12च असेल. एवढं सोपं आहे ते. त्याच्यात काहीच करायचं नव्हतं, लिहायची गरजच नव्हती, पण तू लिहितोस. तुझा वेळ गेला की नाही सांग. मला किती सेकंद लागतील मोजून सांगतो तुला. 4ला 5 सेकंद लागतील. तुला सुद्धा तेवढेच लागले असते. ही टेक्निक माहिती असेल, ही प्रोसिजर माहिती असेल, ही कन्सेप्ट माहिती असेल तर तेवढेच वेळ लागला असता. राईट? तर आता हे एक बघ प्रॉब्लेम असा, 2 रेल्वे गाडी. आता याला काय करते? डिश टीव्ही. कसला डिश टीव्ही? ते जे डिश टीव्हीचं टोपलं असतं का, लावून फिरायचं का गावभर डिश टीव्ही घेऊन? अरे तसलं करायचंच नाहीये तू. आता तू जर तसं करत बसलास, तू हे डिश टीव्ही म्हणून जर घेतलास तू, डिस्टन्स इक्वल्स टू काय, टीव्ही म्हणजे टी इंटू व्ही असं काहीतरी केलं जातं. राईट? आता काय सांगितलं जातं तुला? डिस्टन्स काढायचं तुला. टाइम किती आहे तुझा? 20 सेकंद आहे तुझा. तुझा वेग काय आहे? 112 अधिक 76 आहे. आता हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे, त्याला 5/18 काय कर? आता मला सांग सोन्या, प्रामाणिकपणानं सांग, स्पर्धा परीक्षा द्यायला चाललोय मी, तर स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे? स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन कमी करायला पाहिजे. आता मला सांग, ह्या 5/18 गुणाकार करणं हे कॅल्क्युलेशन वाढवायचं लक्षण आहे का कॅल्क्युलेशन कमी करायचं लक्षण आहे? कसलं लक्षण आहे? हे वाईट लक्षण आहे, दलिंदर लक्षण आहे. कॅल्क्युलेशन वाढतं याच्यामध्ये, आणि त्याचा परिपाक म्हणून काय होतं सोन्या? तुझा परीक्षेमधला वेळ जातो. तो तुझ्या परीक्षेतला वेळ नाही चालला, तुझ्या आयुष्याला दिशा देणारा वेळ चाललाय. त्याच्या एवढा तुझ्या आयुष्यात इम्पॉर्टंटच वेळ नाहीये ना, तो चाललाय तुझा ह्या सगळ्या लफड्यांमध्ये. आणि कुणामुळे चाललाय हे डिसाईड कर. तुला चुकीच्या पद्धतीने गाईड करणाऱ्या लोकांमुळे चाललाय. तुझ्या आयुष्याला निर्णय देणारा, तुझ्या आयुष्याला वळण देणारा, तुझ्या आयुष्याला सुरक्षा देणारा, तुझ्या आयुष्याचा महत्वाचा सगळ्या घडामोडीला आकार देणारा जो वेळ आहे, तो वेळ चुकीचे कन्सेप्ट सांगितल्यामुळं, स्पर्धा परीक्षेला पूरक नसणाऱ्या मेथड सांगितल्यामुळं, त्या मेथड्स मध्ये तुला गुरफटून ठेवल्यामुळं, तुला खोटं खोटं बोलून मोठे मोठे स्वप्न दाखवल्यामुळं गुरफटलेल्या लोकांमुळे चाललाय. ज्या लोकांनी तुला असं उद्योग केलंय त्या लोकांमुळे चाललाय. ह्याची जाणीव होऊ दे तुला. बघ गोटा काय होतं बघ. हे 20, मग तुला सांगतो हे 188 होईल, मग हे 5/18 होईल. ह्याला आता भाग तू. अरे कोण करणार? मला नाही, मला माझ्याकडे नाही, मला होणारच नाही. एकाच दिशेनं म्हणले, सॉरी, एकाच दिशेनं म्हणल्यामुळे हे वजाबाकी झालं असतं. राईट? किती झालं हे? 36 झालं असतं हे. 36 झालं, 18 दोन्ही 36, हे किती आलं? हे 200 मीटर आलं. बरोबर? अरे कसलं काय? अरे गरजच नाहीये, दिशा समान आहे माझ्या सोन्या. त्या दोघांची वजाबाकी 36 आली. 36 किलोमीटर म्हणजे 360 मीटर. किती सेकंदामध्ये? 36 सेकंदामध्ये. 20 सेकंदामध्ये किती होतील तुझे? 36ला 360 तर 20ला 200 होतील. जे गणित एवढं आहे त्याच्यात भिष्टिवीन मातीन धोंडे करण्याची गरजच नाहीये ना. कशासाठी तुझ्या आयुष्याला तू तुझ्या हातानं वाटोळ करून घ्यायला लागलास? कळतंय? आणि मुख्य परीक्षेमध्ये असं केल्यावर तर किती वाईट आहे मला सांगा. हातातोंड शाळेला घास आहे. हा, पुढे बघ, एक दुकानदार एक वस्तू 1200 रुपयामध्ये खरेदी करतो. कळ? आता
जेणेकरून 20% नफा होईल आणि खरेदी किमतीवरती 10% सूट देतो, तर मार्क केलेली किंमत किती असं. आता त्यानं 20% नफा होईल. तुला काय विचारलंय त्यानं, की खरेदी आणि हे छापील किंमत. मार्क केलेल्या किती किमतीवर 10% सूट आहे. 10% म्हणजे 90%वर आलं. 90% छापील मुळे आलेलं खरेदीला द्यायचं असतं. 20% नफा होईल ना, खरेदीवर होतो 120 झालं, 120 याला देऊन टाकले छापील. किती झाले? 3 आणि 4 झालं. 3 ला किती दिलेत? 1200 दिले. 3 भाग जर 1200 रुपयाचे असतील तुझे, तर एक भाग केवढ्याचा असेल तुझा? 1600 रुपयाचा असेल. झालं रे राजा. आता मी मांडत नाही समीकरण याच्यासाठी. तर मुद्दाम सहज असं वाटलं मला की आपण बोलावं ह्या गोष्टीवरती. तर कुठल्या गोष्टी आहेत? तुला परीक्षेमध्ये गणिताचा पेपर अवघड जात असेल तर मी फक्त अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी म्हणतोय. तू अभ्यास केला नाहीस म्हणून नाहीये, तू अभ्यास केलायस, कष्ट घेतलंयस तू. पण जे एक वॉल आहे 8-10 मार्काच्या पुढे न सरकण्याची, किंवा ते तुझं मेरिट यावं इथपर्यंत तुला मार्क पडत नाही, तर त्याला रिझन्स वी द पीपल्स, आम्ही आहेत त्याला रिझन. चुकीच्या मेथड्स, कळ, अ लॉट कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व असणाऱ्या मेथड्स, कन्फ्युजिंग मेथड्स, एकाच टॉपिक मध्ये 10-10 गोष्टी, 15-15 गोष्टी, 20-20 गोष्टी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंही ट्विस्ट करून विचारायचं मला काही येत नाही. आणि एवढं करून पण याच्यावर घासून पण परीक्षेत गेलं तर त्यांना शिकवलेल्या गोष्टीने वेळेत प्रश्न सुटत नाही. तुलाच काय रे, त्याला स्वतःला सुटत नाही. बरोबर आहे का? तुला बदलायचंय. मुळात तुला काय करावं लागणार आहे, ह्या ज्या शालेय स्तरावरच्या कन्सेप्ट आहेत त्याचा आपल्या स्पर्धा परीक्षेसोबत काही देणं घेणं नाही. तर ही सुधारणा तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही एन्क्वायरी करायची असेल तर माझा इथं नंबर दिलेला आहे, माझा हा पर्सनल नंबर आहे, त्यावर कॉल करा, आपण बोलू. राईट. पण तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला तुमच्या मेथड्स सोडाव्या लागतील. तुम्हाला काहीतरी वेगळ्या मेथड्सनी तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही अप्रोच अडॉप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर नोकरी भेटणार नाही. मी म्हणणार नाही की तुम्हाला नोकरी भेटणार नाही, पण लवकर नावाचा जो शब्द असतो, लवकर, ह्या दलदलीतनं लवकर जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मेथड्स बदलणं गरजेचं आहे. थांबतो.